14 ऑगस्ट 1947 भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला तेव्हा पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देणारा इराण पहिला देश होता। 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सुद्धा पाकिस्तानच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा इराणच होता। तसंच इराणमध्ये हुकुमशाही जाऊन लोकशाही आल्यावर त्याला रिकॉग्नाइज करणारा पहिला देश पाकिस्तान होता। तर अफगाण मुजाहिदीन, इराक इराण युद्ध, दोघांकडे असणाऱ्या बलुचिस्तानमधील ड्रग तस्करी अशा कित्येक मुद्द्यावर इराण आणि पाकिस्तान अगदी भावाभावासारखे सोबत काम करत होते। पण 16 जानेवारी 2013ला इराणने पाकिस्तानकडे असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये ड्रोन व मिसाईलद्वारे अचानक हल्ला केला आणि याचं सडेतोड उत्तर देत त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने सुद्धा इराणवर मिसाईल टाकल्या। इराण आणि पाकिस्तानच्या 70 वर्षाच्या मैत्रीचे संबंध जवळपास 2 दिवसात संपुष्टात आले। इराणने हल्ला केला त्याच्या 1 दिवसच आधी दावोसमधल्या परिषदेत पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर कक्कर आणि इराण परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर यांची दोघांची बैठक सुद्धा झाली। पण अचानक असं काय झालं ज्यामुळे दोघांनी एकमेकांवर डायरेक्ट मिसाईल टाकल्या? याच्या पाठीमागे मूळ कारण काय आहे? आणि आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे 14 आणि 15 तारखेला इराणमध्ये होते। त्याच्या फक्त एका दिवसानंतर इराणने हा हल्ला केलाय। मग यात भारताचा काही रोल आहे का? या सगळ्या गोष्टींची चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये। रशिया युक्रेन, इराक गाझा आणि आता पाकिस्तान इराण युरोपीय भागात सुरू झालेली युद्धाची ठिणगी आता आपल्या शेजारी सुद्धा पडली आहे। इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश-ए-अदल संघटनेवर कारवाई करत त्यांचे 2 बेस उद्ध्वस्त केले। या संघटनेने डिसेंबर 2023 मध्ये पाकिस्तान बॉर्डरजवळ असणाऱ्या इराकमधल्या रास्क नावाच्या शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यात इराणच्या 11 पोलीस अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला होता। आणि हा हल्ला आम्हीच केला म्हणत या संघटनेने याची जबाबदारी सुद्धा घेतली होती। फक्त एकच हल्ला नाही तर अशा अनेक आतंकवादी कारवाया जैश-ए-अदलने इराकवर केल्या। म्हणून मग इराणने पाकिस्तान सरकारला वेळोवेळी याबाबत सावधान सुद्धा केलं। तरी जैश-ए-अदलच्या खुरापती काही थांबत नव्हत्या। या जैश-ए-अदल संघटनेचे ध्येय काय आहे, म्हणजे त्यांना साध्य तरी काय करायचंय? तर 2012 मध्ये तयार झालेल्या या संघटनेला इराणमधील बलुचिस्तानवर हक्क मिळवायचा आहे। काही तज्ज्ञांच्या मते जैश-ए-अदल संघटना पाकिस्तानी आर्मीनेच बनवली। इराण चांगला मित्र आहे, वेळोवेळी वाटेल ती मदत करतोय, म्हणून मग डायरेक्ट आपल्या काश्मीरसारखं खुलेपणाने इराणमधील बलुचिस्तानवर हक्क सांगता येत नाही। म्हणून मग अशा संघटना तयार करून त्यांना खतपाणी घालून कारवाई करायला लावायच्या, जेणेकरून इराणला सरळ नाही पण वाकड्या पद्धतीने का होईना बलुचिस्तान आमचेच आहे हे सांगता येईल। आणि या प्रकरणात इराण देखील मागे नाहीये। इराणने सुद्धा पाकिस्तानमधील बलुचिस्तानचा भाग मिळवण्यासाठी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट नावाची एक ऑर्गनायझेशन बनवली होती आणि तिच्याचवर पाकिस्तानने सध्या हल्ला केलाय। या हल्ल्यात इराणच्या म्हणण्यानुसार 11 जणांचा जीव गेलाय, तर इराणने पाकिस्तानवर जो हल्ला केलाय त्यात 2 मुलांचा जीव गेलाय। गेल्या काही दिवसात इराणने सिरिया आणि इराकवर सुद्धा हल्ले केले होते। इराकवर सध्या जवळपास सगळ्या देशांनी आर्थिक निर्बंध लावलेले असून सुद्धा इराक कोणत्याही मुद्द्याला चर्चेतून नाही तर डायरेक्ट हल्ले करून उत्तर देतंय। त्यामुळे पाकिस्तानमध्ये झालेला हा हल्ला शेवटचा नसेल आणि यापुढेही गोष्टी जातील हेच सध्या तरी स्पष्ट होतंय। पाकिस्ताननेही हा हल्ला आमच्या सार्वभौमतेवर असून यापुढे जे काही घडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी इराणची असेल असं म्हणून मिसाईल टाकल्यात। Last night's unprovoked and blatant breach of Pakistan's sovereignty by Iran, this illegal act is completely unacceptable and has no justification whatsoever. Pakistan reserves the right to respond to this illegal act. पाकिस्तानने असं करून हे सिद्ध केलंय की यापुढे आमच्या हद्दीत कुणीही हरकती केल्या तर आम्ही देखील जशास तसं उत्तर देऊ। त्यामुळे भारतासाठी यातून हाच धडा आहे की आपण सर्जिकल स्ट्राईक केली तर आता पाकिस्तान आपल्यावर मिसाईल टाकायला अजिबात मागं पुढं पाहणार नाही। इराण पाकिस्तान युद्ध जर अजून पेटलं तर समुद्री मार्गाच्या ट्रेड रूटमध्ये अडथळे येतील आणि परत सगळ्या जगाची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळेल। म्हणून मग अमेरिका, ब्रिटन आणि चीनने सुद्धा या दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिलाय। जगात सध्या काही ठिकाणी युद्ध चालू आहे तर काही ठिकाणी अशा कारवाया, पण हे सगळं जगाच्या विनाशाकडे म्हणजे वर्ल्ड वॉर 3 कडे गेलं नाही म्हणजे बरं। तुम्हाला या घटनाक्रमाबद्दल काय वाटतं हे मला कॉमेंटमध्ये सांगा व माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।